रामकृष्ण हरी मंडळी, मी एक या देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो, पूर्ण महाराष्ट्राला सांगतो की कालचा जो निर्णय लागला महायुतीकडून, तर मला त्यांना एक सांगायचं आहे प्रत्येक पूर्ण महाराष्ट्राला आणि मतदारांना आणि विरोधी पक्षांना की ज्यांचा जो निकाल लागला असेल, की जे निवडून आले असतील उमेदवार, महायुती निवडून आली असतील, तर विरोधकांना माझं असं मत आहे की त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण की विषय कसा असतो, आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये उमेदवार भरपूर आले, भरपूर निवडतात, भरपुरांचा पराभव होतो, पण उमेदवारांमध्ये मला कधी भानगड दिसली नाही किंवा कधी मारामारी दिसली नाही. त्यांचे कौटुंबिक संबंध असतात, एकमेकाशी जुळती मिळते त्यांचे नातेसंबंध असतात, ते कधीच उपाध्या करत नाही आणि कधीच भानगड येते. खेळाडूवृत्तीनेच जो काही सामना रंगात येतो, हे खेळाडूवृत्तीने रंगात आणलेला सामना असतो. आता मी तुम्हाला स्वतः सांगतो, मी उभाटा गटाकडून मी प्रचार करत होतो, पण मला महायुतीचा विजय झाल्यानंतर मला त्यांचा अभिमान आहे. कारण की आपल्याच देशाचा विषय येतो आणि ते निवडून आले, तर त्यांनी जी काही मेहनत घेतली असेल किंवा त्यांची काही विकास कामं असेल, या जनतेचा आपल्याला मत सांगता येत नाही, पण मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. कारण की त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. परंतु जे काही प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात गावागावामध्ये, हे कार्यकर्ते काय करतात, एकमेकांना चिडवतात किंवा एकमेकांच्या विरोधात जातात, एकमेकांच्या म्हणजे तक्रारी हाणामारीवर येतात. या अशा प्रत्येक कार्यकर्त्यांना करू नये. तुम्हाला माझं एक गरिबाचं नम्र निवेदन सांगतो. कारण की असे हाणामारी झाल्यानंतर ही केस कायद्यामध्ये जाते, पोलीस स्टेशनला जाते आणि दोघीकडून फोन केले जातात. आणि फोन केल्यानंतर जो काही त्रास होतो, जो कार्यकर्ता असेल जो जेलमध्ये जातो, त्याच्या आईबापांना, त्याच्या सोयरी संबंधांना, त्याच्या भावंतींना, त्याच्या जवळच्या त्यांना जो त्रास सहन करावा लागतो, तुम्हाला कुठला अधिकारी असो किंवा कुठला उमेदवार असो, हे तुम्हाला सोडवू शकत नाही आणि जामीनसुद्धा होऊ शकत नाही. तुम्हाला जामीन जर होईल ना, तर तुमचे आईवडील होतील, तुमचे भाऊ होईल. म्हणून तुम्हाला माझं एक नम्र निवेदन आहे की जो निवडून आला त्याचं अभिनंदन आहे, ज्याचा पराजय झाला याने पूर्ण तयारी दुसऱ्यांदा निवडून याची तयारी करायची, पण शंका मनामध्ये कोणाबद्दलच कपट ठेवू नये. एवढंच मला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.